समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान, तिथला क्रूर शासक तैमूर भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलं मोठं सैन्य घेऊन निघाला. अफगाणिस्तानातील गजनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की तो अत्यंत क्रूर, निर्दयी, दुष्ट होता. त्याच तैमूरला एका रणरागिणीने अक्षरशः जेरी सांडले होते. ती होती रामप्यारीबाई चौहान. तैमूरच्या अत्याचाराचे किस्से वाचून कोणाचाही थरका फुडेल. अफगाणिस्तानचा प्रदेश जिंकून हाच तैमूर हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखाने पंजाब उद्ध्वस्त करून निघाला. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील, पण तैमूरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही. राजे महाराजे थकले तरी भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती. उत्तर भारतात त्या काळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी देशधर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली. आमने सामने लढून आपला निभाव तैमूर समोर लागणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले. जोगराज सिंग परमार यांना त्या सर्वांनी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले. गावोगावचे तरुण लढण्यासाठी आले, पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्याने त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते. तरीही त्यांचा आपल्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास होता. जोगराज सिंग यांनी त्या सर्व सेनेला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. इसवी सन 1305 मध्ये हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराज सिंग एक छोटे संस्थानिक होते. इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून जाळून नष्ट करून टाकले होते. त्यामुळे जोगराज सिंग गावोगावी फिरून या हिरव्या संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तब्बल 80,000 युवकांची सेना देशभरातून तयार झाली होती. सर्व जाती जमातींची महापंचायत पुन्हा एकदा विचारविनिमयास बसली. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता. गावोगावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या. सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केला की स्त्री सेना तयार करून त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे. अशा प्रकारे तब्बल 45,000 युवतींची स्त्री सेना तयार झाली. त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान. कोण होती ही रामप्यारीबाई चौहान? उत्तर प्रदेशमधील सहारनपूर गावात रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून रामप्यारीचे मन पेटून उठत होते. अन्यायाचा प्रतिकार करायचा तर शरीर मजबूत हवे. शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. त्यासाठी रामप्यारी रोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर आपल्या शेतात जाऊन सर्व प्रकारचे व्यायाम करत असे. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते. गावकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत, पण तिचे आई वडील मात्र तिच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. एकदा पंचायतीसमोर तिने गावकऱ्यांना याचे महत्त्व पटवून सांगितले. इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे. तिने सांगितलेला हा उपाय सहज साध्य होता आणि सर्वांना पटला होता. मग काय, गावोगावी अशी व्यायाम शिबिरे होऊ लागली. सुरुवातीला फक्त 8 मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच 45,000 रणरागिणींपर्यंत पोहोचली. हा काळ होता अंदाजे इसवी सन 1330चा. एका पायाने लंगडा तैमूर दिल्ली उद्ध्वस्त करून पुढे सरकत होता. पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले. लुटालूट करायला तो ज्या ज्या गावात जाई ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे. सर्व धनधान्य बाडबिस्तारा घेऊन गावकरी गायब झालेले असत. लुटायचे, मारायचे, बाटवायचे, पण कुणाला? गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात. या गोष्टीमुळे तैमूरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई. त्यावेळी गनिमी कावा करून अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात. दिवसा आमने सामने लढाई करायला काही वेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात. रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले. या गनिमी हल्ल्यांनी तैमूर हैराण झाला. सैन्य देखील उपाशी राहू लागले. तशी सगळ्यांची चिडचिडही वाढू लागली. रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना
त्या काळजी घेत असत की तैमूरच्या सैन्याला झोप मिळणार नाही. हरदाई जाट, देवी कौर राजपूत, चंद्रू ब्राह्मणी, रामदाई त्यागी यांच्याकडे या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती. एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे, तंबूला आगी लावणे, आगीमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण यामुळे तैमूरचे 1.25 लाख सैन्य अक्षरशः चेरी सांडले गेले. बरेच सैनिक तडफडून मरण पावले. मेरठवर हल्ला केल्याचा तैमूरला आता पस्तावा होऊ लागला. नेमक्या याच वेळी लपून बसलेले जोगराज सिंगचे सैनिक अचानकपणे चहूबाजूंनी चालून आले. त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या, त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे. तीच कहाणी स्त्री सेनेची होती. राम प्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडावर बसून तैमूरच्या सैन्यांवर बाणवर्षाव करे, तर दुसरी तुकडी तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत. पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया लढाईच्या ऐन धुमाळीत तैमूरच्या दिशेने निघाला. तैमूरच्या अंगरक्षकांना उडवून बाहेरील कडे फोडून तो आत जातो हे राम प्यारीने पाहिले. मात्र ती आपल्या तुकडीसहित त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली आणि सपासप सैनिक कापत रामप्यारीबाईची स्त्री सेना तैमूरच्या जवळ पोहोचली. चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून तैमूरचे सैनिक पुरते गोंधळले. हरवीर सिंगच्या रक्षणार्थ आलेल्या या स्त्री सेनेचा धोका खिजराज खानाने ओळखला. त्याने तैमूरचा घोडा खेचून सटकण्याचा प्रयत्न केला. त्यात तो काहीसा यशस्वी होत होता. तोच 22,000 सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन ताज्या दमाने जोगराज सिंग मैदानात उतरले. घमसान लढाई पेटली. तैमूर चक्क पळून जात होता. राम प्यारीने त्याला पाहिले व पाळणाऱ्या तैमूरचा पाठलाग चालू केला. राम प्यारी घोड्यावर आणि तैमूर देखील घोड्यावर. तैमूरने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणाऱ्या तैमूरच्या काकेच्या उघड्या भागावर राम प्यारीने दौड घेतानाच बाण चालवले. राम प्यारीने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली, पण विष लावलेले बाण शरीरात शिरल्याने तैमूर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला. खिजरा खानला मागे येताना बघून राम प्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली. या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून तैमूर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून समरकंदला पळून गेला. गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे तैमूर लवकरच मेला. अशा या पळपुट्याचे तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे उभे आहेत आणि इथे त्याचे नाव आपल्या मोलाला दिले जाते. देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी एकीकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युद्धात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले, पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमूर मात्र लक्षात ठेवला. तैमूरसारख्या नराधामाला समोर गाठून त्याला विदीर्ण करणारी राम प्यारीबाई चौवंडा देखील भारतीय लोक पार विसरून गेले, कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवला गेला नाही. तैमूर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही. अशा या राम प्यारीला मानाचा मुजरा.